नमस्कार मित्रांनो. आत्ता आपण कुडाळ या ठिकाणी आलोत आणि आता नेटसपच्या माध्यमातून 22 फीटच्या रेंजमधले जे स्टिमरीची आणि बायोनेटची फवारणी झालेली आहे त्या फवारणीचं थोडंसं रिव्ह्यू घेण्यासाठी आता आलोत आणि त्यांचा दरवर्षीपेक्षा काय नेमका अनुभव आहे तो आता समजून घेणार आहोत त्यांच्याकडून. मी रणजित सिंग राणे, रिटायर फॉरेस्ट ऑफिसर. ओके. तर माझी बाग आता ही जवळ 7-8 वर्ष जुनी आहे. 7-8 वर्षापासून मी तिचं उत्पन्न घेतोय. पण दरवर्षी माझं काय व्हायचं, पहिला मोर आला की परत दुसरा मोर यायचा नाही आणि पहिला मोर लवकर जळून जायचा. पण नेटफ्लिक्सचं तुमचं हे फवारणी केल्यामुळे माझा पहिला मोर तो टिकलाच, पण त्याशिवाय नवीन पालवी भरपूर आली आणि त्याला परत नवीन मोर येतोय. म्हणजे हे सायकल जर चालू राहिलं तर शेतकऱ्याचा बराच फायदा होणार आहे. आता तरी माझ्या बागेत जुन्या मोर फळं लागलेली आहेत, पण नवीन मोर सुद्धा आता येतोय. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेवढीच पालवी येते. परत ती पालवी जून झाली की त्याला परत मोर येणार. म्हणजे हे सायकल मे महिन्यापर्यंत चालू राहील अशी अपेक्षा आहे. बघूया आता किती रिझल्ट मिळतो तो. नक्कीच. आणखीन दरवर्षी तुम्ही जे तुमचे प्लॉट बघता म्हणजे झाडांचा एक पण विषय म्हणजे उत्पन्नाबरोबर आपले झाड तुम्हाला कसं वाटतंय, सक्षम वाटतंय किंवा कसं? उत्पन्न आहेच, उत्पन्न पण वाढेलच. पण त्याशिवाय झाडा सगळ्यात महत्वाचा फायदा या औषधाचा हा आहे की झाडं आहेत ही दरवेळी मोहर येऊन गेल्यानंतर बाळंतीण कशी ही होते, सुकते, तशी मरगळल्यासारखी असायची. पण ह्यावेळी मात्र फवारणी केल्यामुळे सगळी झाडं टवटवीत आहेत, हिरवीगार आहेत, कुठे मलपणा नाही. मग तुमच्या 2 फवारण्या केल्यात तुम्ही? आमच्या 2 फवारण्या झालेल्या आहेत आणि एक फवारणी परत तिसरी करणार आहे. 1 महिन्या सायकलनी मी फवारणी करतो. 28 जानेवारीला पहिली फवारणी केली, 28 डिसेंबरला पहिली फवारणी केली, 28 जानेवारीला दुसरी आणि आता 28 डिसेंबरला मी तिसरी फवारणी करणार आहे. बरोबर. आणि सुरुवातीला तुमच्यापर्यंत हे कसं व्हिडिओच्या माध्यमातून आलं किंवा कसं ते सांगा. पहिलं व्हिडिओच्या मग मी महेश कांबळे सरांना कॉन्टॅक्ट केलं. महेश कांबळे नंतर दुसरे आमचे मित्र महेश सावंत यांच्या माध्यमातून तुम्हाला ते दोन्ही महेश एकत्र आलो आम्हाला हे सगळं मार्गदर्शन करतायत. आणि सर एक विचारायचं आहे, जेव्हा आपण कसं सुरुवातीला थोडं वापरलं होतं एक अनुभव घेण्यासाठी, तर जेव्हा तुम्ही फवारणी केल्याच्या नंतर किती दिवसात तुम्हाला असं अनुभव आला की ठीक आहे, बरं वाटतं किंवा चांगलं आहे असं? 8 ते 10 दिवसांनी नवीन पालवी दिसायला लागली तेव्हा मला जरा हुरूप आला. म्हणून तुम्ही बोलात की मला दुसऱ्या फवारणी पण एक मारायचे. दुसऱ्या फवारणीनंतर आणखीन छान झालं. पहिला मोहर आहे तो आहेच, दुसरा मोहर पण फुटलाय, तो छानपैकी फुटलाय आणि त्याशिवाय परत पालवी येते. ओके. म्हणजे काही असे हे जुने हे झालेत. ही जुनी फवारणी, जुन्या फवारणीला काजू लागलेले आहेत आता मोठे मोठे. ही दुसरा मोहर आणि त्याच्याबरोबर आता ही पालवी. आता हे पालवी येते. ह्या मोहर आला नवीन मध्ये, जे फवारणी केल्याच्या नंतर हा जुना मोहर, हा नवीन मोहर आलाय. बरोबर. आणि ह्या वेळी जर ही पालवी परत आले, परत ह्याला आणि हे फुटेल. इथे सगळीकडे पालवी दिसते तुम्हाला. ते बघा. म्हणजे हा उत्पन्न मे महिन्यापर्यंत आपण जे बोलतो ते होणार आहे. दुसरं पानं ब्रॉड झाली, सगळी ब्रॉड आणि हिरवी गार आहेत आणि ब्रॉड आहे बघा. हे पान एवढं सहसा नसायचं आमच्याकडे, नसायचा. पालवी नवीन एकदम टवटवीत पालवी आहे. त्याला पण मोहर सुरू झालाय. हा काय आता एक तिसरी फवारणी लागेल तेव्हा आणखी जोरदार होऊन जाणार आहे. जोरदार रिझल्ट येतील एकदम. आणि सर ह्यावेळी हे आता जो आपला मोहर आहे तर ते थंडीचा काही प्रभाव जास्त किंवा जास्त आणखीन उत्पन्न आलं असतं. थंडी दरवर्षी पेक्षा थंडी जास्त असल्यामुळे लांबली. थंडी जास्त होती, पण ती काय आपल्या कोकणात कसं आहे, काही काळापुरती थंडी आवश्यक असते. पण ती थंडीनंतर परत ह्युमिडिटी वाढली पाहिजे. जेवढी ह्युमिडिटी उष्णता वाढेल तेवढं काजूचं पीक हे पटकन मानवतं ते उष्णता आणि पटकन बी फेकतं. आता आमचा मोहर आहे, हा इतका मोहर आहे ना, हा जर थंडी नसते आतापर्यंत सगळं बी पडलं. नवीन मोहर आहे सगळं. थंडीमुळे तो थांबलाय. ज्या दिवशी थंडी जाईल त्याच्यातनं बी सुरुवात होईल. तरी पण ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही जसे मोहर आहे चांगल्या पद्धतीने. हो, नर मादी फुलं बऱ्यापैकी प्रमाण आहे. बरोबर. ओके. आणि बऱ्यापैकी धर पण आहे, ते जरा दाखवतो तुला. खरं आता उत्पन्न आता सुरू होणार आहे. ही फुल नवीन फुटवा तुम्ही बघताय आणि हे मोहर पण नवीन आहे हा फवारणीच्या नंतरचा. सर आता तुमचे हे बागेबद्दल थोडस सांगा. किती एकर मध्ये झाडं किती आहेत, कसं आहे? माझ्या तरी काजूचा प्लॉट आहे हा 16 एकर मध्ये आहे. 16 एकर मध्ये 2000 झाड आहेत. 2000 आणि 2 ठिकाणी आहे प्लॉट परत. आणि
काही जुनी झाड आहेत 20-25 वर्षाची. हा, हा. आणि आता आपण उभे आहोत, हा प्लॉट 8 वर्षातला आहे. 8 वर्ष. म्हणजे आपण हे सगळे झाड बघतोय ते. यंग आहेत सगळी. छान. आणि हे तुम्ही स्वतः लक्ष पण देता. स्वतः लक्ष देऊन. बरोबर. तुम्ही एक मुलाखत दिलात, खूप खूप मोलाची मुलाखत असेल सर. धन्यवाद. काही जणांच्या हे व्हिडिओ बघूनच त्यांना काही जण वाटतं करून. आणखीन एक विषय आहे सर, तुम्ही कलिंगडसाठी वापरलात, एक फवारणी केली, हो, त्याच्यामध्ये थोडस 2 फवारण्या झाल्या माझ्या कलिंगडच्या. हा. त्याच्यामुळे तिथे पण रिझल्ट चांगला आहे. फुलं भरपूर आले आणि फुलाला फळधारणा पण लगेच झाली. ओके. म्हणजे तुम्हाला हे आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही स्वतःच नाही, केलं. मी सगळ्यांनाच फवारणी, माझी जेवढी झाडं आहेत सगळ्यांना तुमचं औषध फवारलेलं आहे आणि बराचसा फरक चांगला पडलेला आहे. ओके ओके. हे महेश मला बोलला, मी प्लॉट करतोय, मी फवारणी सगळं हेच वापरतो. हे आपले महेश सावंत सर, हे कुडाळ. आपण कुठे राहतो? कणकवलीला. ओके. तर त्यांनी सांगितलं, म्हटलं मग ठीक आहे, आपल्याला आहेच आपल्याला थोडा प्लॉट, आम्ही काय फक्त खाण्यापुरतं करतो, हा. जास्त याच्यात करत नाही. ओके. पण दरवर्षी मला फळं म्हणजे एवढीशी मिळायची, हा. पण यंदा फळं चांगली आहेत. दिसतात. आता आपण प्लॉट व्हिजिट करणार. करणार. ओके ओके. थँक्यू सर, थँक्यू सो मच.